हॅलो गाईज, तर आनंदी या सिरियलमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आहे मित्रांनो. तर आपण तो ट्विस्ट पाहणार आहोत. तर त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच छान छान ट्विस्ट आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर मित्रांनो, तुम्ही स्किप न करता पहा. तर आता इथे ही जी शिल्पा आहे ना, तिच्या मैत्रिणी आज घरी येणार असतात, म्हणूनच तिने सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे आज तिच्या मैत्रिणी किट्टी पार्टीसाठी येणार आहेत. तर आता सगळेजण त्यांची वाट पाहत असतात. तर तेवढ्यातच इथे तिच्या मैत्रिणी आलेल्या आहेत. तर आता इथे शिल्पाच्या मैत्रिणी आल्यानंतर आनंदी आतमध्येच असते. तर आता याआधी शिल्पाने माईंना सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी ती आनंदी माझ्या पार्टीमध्ये येता कामा नये, जेणेकरून आम्हाला डिस्टर्ब होईल. तर आता इथे माईंनी ठरवलं आहे की ठीक आहे, आम्ही तिला तुझ्या पार्टीमध्ये घेऊन येणार नाहीत, तू काळजीच करू नको. कारण शिल्पाला माहिती असतं की आनंदी जर तिथे आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि सगळ्यांना कळेल की आनंदी आंधळी आहे. तर त्याचनंतर इथे सगळ्यांना सांगितल्यानंतर सगळे ठरवलं आहे की नाही तसं काही होणार नाही, आनंदी रूमच्या बाहेर देखील येणार नाही. तर त्याचनंतर आता इथे तिने आनंदीला देखील धमकावलेलं असतं की आमच्या आसपासही फिरकायचं नाही, जेणेकरून माझ्या मैत्रिणींना कळेल की माझ्या भावाची बायको कशी आहे ते. तर त्याचनंतर माई म्हणते की नाही शिल्पा, ती तुमच्यामध्ये येणार नाही, तू जाऊ दे तिला, सोड, ती तिच्या रूममध्ये बसेल. असं म्हणत आता तिने इथे आनंदीला रूममध्ये बसायला सांगितलेलं आहे. तर आता शिल्पाच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या आलेल्या असतात किटी पार्टीसाठी आणि त्याचनंतर त्यांचं बोलणं चालणं सुरूच असतं. त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात, इकडच्या तिकडच्या या मैत्रिणीच्या अशा गप्पा गोष्टी चाललेल्या असतानाच आता इथे काही मैत्रिणींना आठवतं की शिल्पा, तुझ्या भावाचं हल्लीच लग्न झालं आहे ना गं. तर आता शिल्पा बोलते की हो, काय झालं. तर आता शिल्पाला जरा ॲटिट्यूडच असतो, कारण सगळ्या मैत्रिणी तिच्या श्रीमंत असतात आणि शिल्पा देखील श्रीमंत घराण्यातलीच आहे ना. तर आता तीही बोलते की हो, माझ्या भावाचंही लग्न झाले, जाऊ देत ना, आपण आपली किट्टी पार्टी करूयात, त्याचं काय, तो आहे मजेत. शिल्पा आता इथेच विषय टाळत असते. तिला काहीही झालं तरी आनंदीबद्दल यांना सत्य कळूच द्यायचं नसतं. पण आता इकडे ह्या मैत्रिणी काही कमी नसतात. मैत्रिणी म्हणतात की नाही, असं कसं, आम्हाला तुझ्या भावाच्या बायकोला भेटायचं आहे, आम्हाला पाहायचं आहे की तुझ्या भावाची बायको कशी आहे ते. तर आता त्या खूप तिला आग्रह करू लागतात आणि त्यावेळी आता त्यांच्या आग्रहानंतर शिल्पाला खोटंही बोलता येत नाही. शिल्पा बोलते की ठीक आहे. आता शिल्पाने ठरवलं होतं की आनंदी घराबाहेर देखील येणार नाही, पण आता तिलाच आनंदीला स्वतःला जाऊन बोलवावं लागतं की आनंदी चल, माझ्या मैत्रिणींना तुला भेटायचं आहे. जर शिल्पाला तिला म्हणावं लागणार आहे आणि म्हणूनच आता शिल्पाची इथे चिडचिड होत असते. पण आता काही केला, मैत्रिणीचा मान तर ठेवावा लागेल ना, म्हणून आता इथे आनंदीला तिने बोलावलेलं आहे. तर आता शिल्पाने माईंकडे निरोप पाठवला आहे. तर आता माई ज्या आहेत त्या आनंदीकडे गेल्या आहेत आणि आनंदीला सांगत आहे की आनंदी, अगं तिच्या सगळ्या मैत्रिणींना तुला भेटायचं आहे बघ. तर आता आनंदी बोलते की माई, पण मी कशी भेटणार ना, मला साधं दिसतही नाही आणि यामध्ये शिल्पाताईंचा अपमान होईल, त्यामुळे प्लीज नको, मी तिथे जातच नाही आहे, असं आनंदी माईंना म्हणत असते. पण त्यावेळी माई बोलतात की नाही, शिल्पानेच तुला तिथे बोलावलं आहे, तुला माहिती आहे का, शिल्पाला तिच्या मैत्रिणींना तुला भेटवायचं आहे. असं म्हटल्यानंतर आनंदीला खूप बरं वाटतं. आनंदी बोलते की हो का, तर ठीक आहे, मी यायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर आता माई ज्या आहेत त्या आनंदीला इकडे मैत्रिणींकडे यायला सांगतात आणि त्यावेळी आता सुनीताला सांगतात की आनंदीला घेऊन तू खाली ये. तर आता इथेही सुनीता आनंदीला म्हणत असते की आनंदी मॅडम चला, तुम्हाला सगळ्यांनी खाली बोलावलं आहे. असं म्हणताच आनंदी बोलते की पण ना, मला खूप भीतीच वाटते, त्या मैत्रिणीही शिल्पाताईंसारख्याच असतील ना, मला काहीही विचारतील. तर आता इथे सुनीता बोलते की नाही, तुम्हाला काहीही विचारणार नाही, त्यांना फक्त तुम्हाला पाहायचं आहे. तर आता सुनीता तिला घेऊन आलेली आहे. सुनीता ज्यावेळी तिचा हात पकडून तिला घेऊन आलेली असते त्यावेळी आता इथे त्या ज्या बायका आहेत ना शिल्पाच्या मैत्रिणी, त्या पाहतात की सुनीताने कशा पद्धतीने तिला धरून आणलेलं आहे आणि आनंदी अशा पद्धतीने चालत असती जणू तिला काही दिसतच नाही आहे. तर आता त्या विचारू लागतात की ही अशी का चालते आहे आणि तिला असं पकडून का आणलं आहे. तर त्यावेळी आता इथे शिल्पाला कळत नाही की आता यांना काय सांगावं, खोटं सांगितलं तरीही यांना कळणारच आहे. तर त्यानंतर इथे शिल्पा सांगू लागते की ते काय आहे ना, माझ्या भावाच्या बायकोला दिसत नाही. तर आता इथे त्या मुली बोलतात की काय, तुझ्या भावाने अशा मुलीबरोबर लग्न केलं. तर आता इथे
त्या प्रश्न विचारू लागतात आणि शिल्पा जी आहे ती बोलते की हो. त्यानंतर माईमध्ये पडतात. माई बोलतात की काय झालं, तिला दिसत नसलं तर तिला सगळं काही येतं, ती सगळ्या कामामध्ये हुशार आहे, तिला काय येत नाही ते विचारा ना तुम्ही एकदा, तिला सगळं काही येतं, त्यामुळे आमची सून जी आहे ना लाखात एक आहे, असं माई त्यांच्याशी बोलू लागतात. आणि इथे त्या मुलींनाही आश्चर्य वाटतं की खरंच एवढा मोठा बिझनेसमॅन आणि त्याने अशा मुलीशी लग्न केलं. खरंच त्यांना खूप आश्चर्य वाटतं. आणि त्यानंतर त्यांनाही हेही माहितीच असतं की शिल्पाचा भाऊ जो आहे तो की मनाने खूप चांगला आहे आणि कदाचित एखाद्याचं भविष्य चांगलं करण्यासाठी त्याने हे सॅक्रिफाईसही केलं असेल. तर आता हा विचारही त्यांच्या डोक्यात येतो. तर त्यावेळी शिल्पा बोलते की तुम्हाला माझा भाऊ तर माहीतच आहे ना, त्याचा स्वभाव, त्याचं वागणं, तो एखाद्यासाठी काहीही करू शकतो आणि असाच आहे माझा भाऊ. त्यानंतर त्या मैत्रिणी बोलू लागतात की हो हो, खरंच तुझी जी काही भाऊजाई आहे ना ती खरंच खूप सुंदर आहे गं, चल बस ना तू आमच्याबरोबर बस, असं म्हणत त्या मैत्रिणीने आनंदीला त्यांच्यासोबत बसवलेलं आहे. आणि त्यामध्ये आता त्या सगळ्याजणी एक गेम खेळणार असतात. तर मायनीही तिचं कौतुक केलं आहे आणि आनंदीलाही आता आत्मविश्वास आला आहे, ती देखील त्यांच्यासोबत बसलेली असते. आणि त्यावेळी आता या सगळ्याजणी एक गेम खेळत असतात आणि त्यांचा गेम असा असतो, ही बॉटल गोल फिरवली जाईल आणि ही बॉटल ज्यांच्या दिशेने तोंड करून थांबेल ना त्या दिशेला तिला प्रश्न विचारला जाईल आणि तिने त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तर आता इथे त्या मैत्रिणी ज्या आहेत त्या तो गेम खेळतच असतात. तर आता इथे त्या बॉटलचं तोंड प्रत्येकीकडे एक होत असतं आणि आता त्या मैत्रिणी सगळ्यांनाच प्रश्न विचारू लागतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं देखील त्या देत असतात. त्यावेळी आता त्या बॉटलचं तोंड जे आहे ते आनंदीकडे आलेलं असतं आणि आता आनंदीवरती वेळ आली आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची. तर आता त्या मैत्रिणी विचारू लागतात की आनंदी, तुझ्यावरती तुझे मिस्टर प्रेम करतच असशील ना, तर आता तू एक काम करायचं, तू युगंधरला फोन लावायचा आणि त्याला फोनवरती असं म्हणायचं की तुम्ही खूप छान दिसता आहेत. तर आता इथे आनंदीला कळत असतं की नाही, मी हे सगळं कसं काय बोलणार ना. तर आता इथे आनंदी घाबरते आणि तेही मालक साहेबांना. तर तरीही आता शिल्पा इथे तिच्याकडे रागाने पाहत असते. तर त्यावेळी तिला वाटतं की नाही, मी जर यांचं ऐकलं नाही तर शिल्पाताईही नाराज होतील, त्यामुळे मला आता मालक साहेबांना फोन करावाच लागेल आणि त्यांना हे असं बोलावंच लागेल. तर आता इथे आनंदीने मालक साहेबांना फोन केलेला आहे आणि त्यांना फोनवरती ती म्हणत असते की मालक साहेब, तुम्ही कामात आहात का. तर आता इथे मालक साहेब बोलतात की नाही आनंदी, बोल ना, काय झालं, काही अडचणीत आहेस का. तर त्यावेळी आता आनंदी बोलते की नाही मालक साहेब, मला ना आज तुम्हाला एक सांगायचं होतं. तर आता इथे मालक साहेब बोलतात की बोल ना आनंदी, काय झालं. तर आता आनंदी मालक साहेबांना म्हणते की मालक साहेब, तुम्ही ना आज खरंच खूप छान दिसताय. तर असं बोलल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल येते आणि ते लगेचच आरशासमोर उभे राहून स्वतःलाच आरशात पाहू लागतात. आणि आता स्माईल आल्यानंतर इकडे मालक साहेब जे आहेत ते बोलतात की काय बोललीस आनंदी, मी ऐकलं नाही. तर आता आनंदी बोलते की ते काही नाही, मी ना हे बोलत होते की तुम्ही आज खरंच खूप छान दिसताय. असं ऐकल्यानंतर आता इथे मालक साहेबांना प्रचंड आनंद झालेला आहे की खरंच हे सगळं आनंदी मनापासून बोलली असेल का, असंही मालक साहेबांना वाटू लागतं. मालक साहेब जे आहेत ते आता आनंदीचा विचार करू लागतात की आनंदी खरंच आज मला स्वतःहून माझं तिने तारीफ केली. हे ऐकूनच त्यांना खूप बरं वाटत असतं आणि ते मनातली मनात हसत असतात. आणि इकडे आनंदीने मात्र आता फोन कट केलेला आहे आणि सगळ्या मुलींसमोर हातात फोन धरून ती लाजत असते, कारण आज पहिल्यांदाच ती मालक साहेबांना असं बोलली होती आणि त्याने तिलाही आनंद झाला होता आणि इकडे या मुलींसमोर ती लाजतही होती. पण या सगळ्यांनी ना इथे या शिल्पाचा संताप झालेला आहे, कारण या मैत्रिणीमुळे आज या आनंदीने तिच्या मनातली इच्छा इथे युगंधरला बोलून दाखवली. हे शक्यच नाही, आता तिचा प्रचंड संताप झालेला आहे. तर आता इकडे मालक साहेब या गोष्टीचा विचार करतात की आज आनंदीने आपली तारीफ केली आहे आणि आपण तिच्यावर चिडचिड केली आहे. सकाळी पोह्यामुळे मी किती चिडलो होतो तिच्यावर आणि म्हणूनच आता मी ठरवलं आहे की नाही, मी आनंदीला दुःखी पाहू शकत नाही, मी आनंदीला आज काहीतरी सरप्राईज देणार, असं युगंधर ठरवतो. पण युगंधरला काही माहिती नसतं की बायकांना काय दिल्यानंतर बायका खुश होतात. म्हणूनच आता युगंधरने इथे शिर्केला फोन केला आहे आणि शिर्केला विचारलं आहे की शिर्के, जर बायकांना खुश करायचं असेल तर काय करावं लागेल. तर आता शिर्के सांगू लागतो की सर, ते काय आहे ना, मला जर माझ्या बायकोला खुश करायचं असेल तर मी ना तिला एक गजरा देतो आणि मग ती खुश होते. पण मालक साहेब, मला तुमचं काही सांगता येणार नाही हां, त्यामुळे तुम्ही तुमचा विचार करा. तर आता इथे मालक साहेबांनी तोच विचार केला. खरंच बायकांना गजरा खूप आवडत असतो आणि जर मी आनंदीला गजरा केला तर तीही खुशच होईल ना.
तर आता इथे मालक साहेब जे आहेत ते त्यांचं कामावरून घरी जाण्यासाठी निघालेले असतात आणि आता त्यांच्या डोक्यात येतं की हो, मी ही आनंदीला गजराच देणार आणि मला ही तिच्या चेहऱ्यावरची जी काही स्माईल आहे ती पाहायची असते. तर आता युगंधरने पुढे येऊन आता इथे आनंदीसाठी गजरा घेतलेला आहे आणि आता तोही खुश असतो. तो घरी निघालेला असतो. घरी आल्यानंतर आनंदी समोरच दिसते आणि आनंदीला आवाज देतात आनंदी युगंधरच्या जवळ येते आणि युगंधर आनंदीला बोलतो की आनंदी, हे तुझ्यासाठी. तर आता इथे आनंदीला कळत नाही की मालक साहेबांनी काय आणलं आहे. तर आनंदी चाचपडून पाहते आणि पाहू लागते तर तो गजरा असतो. तर युगंधर बोलू लागतो की आनंदी, हे तुझ्यासाठी. तर शिल्पा बोलते की युगंधर, हे सगळं कशासाठी नेमकं. तर आता युगंधर बोलतं की ते काय आहे ना ताई, आज सकाळी तिने माझ्यासाठी पोहे बनवले होते आणि मी तिच्यावरती प्रचंड चिडचिड केली आणि मला नको आहे की तिने नाराज व्हावं आणि म्हणूनच मी तिची नाराजी दूर करण्यासाठी हा गजरा तिच्यासाठी आणला आहे. तर आता हे ऐकून शिल्पाचा संताप आणखी वाढतो. तर आता माई आणि बापू जे आहेत ते हे पाहून खुश होतात आणि इथे माई आनंदीला म्हणतात की पोरी, तू नशीब काढलंस, युगंधरसारखा नवरा तुला मिळाला आहे. तर आता बापूही बोलतात की हो आनंदी, खरंच तुझं नशीब खूप छान आहे. तर त्यानंतर आता इथे हा युगंधर जो आहे तो गजरा देत असताना या सगळ्यांनी पाहिलं होतं. तिथे शिल्पा, विद्याधर हे देखील होते आणि इथे ही जी धनश्री आहे हे बघून तिचाही जळफळाट होतो. तिलाही वाईट वाटतं की तिचा नवरा तिच्यासाठी असं काही करतच नाही आणि हा युगंधर बघा ना, किती वय आहे तरीसुद्धा बायकोसाठी त्याने गजरा आणला आहे. त्याचं बायकोचं मन कसं जपता येईल हे सगळं पाहतो. पण इकडे हे माझ्यासाठी काहीच करायला तयार होत नाही. युगंधर इकडे चिडला आहे कारण आनंदीला युगंधरने गजरा दिला आहे आणि म्हणूनच त्याचीही चिडचिड होत असते. आणि इकडे या शिल्पाची मात्र प्रचंड चिडचिड होत असते. युगंधर गेल्यानंतर तिने लगेचच आनंदीचा हात पकडला आहे आणि ती बोलत आहे की तू हे सगळं का करते त्याच्यासाठी. तुला सांगितलं होतं ना, मी त्याच्यासाठी काहीही करायचं नाही, किचनमध्ये पायही ठेवायचा नाही. इथून पुढे असं त्याच्यासाठी काही करण्याची गरज नाही, समजलं तुला. कारण तिला माहीत आहे असं जर आनंदीने त्याच्यासाठी करत राहिलं तर एक दिवस युगंधर आनंदीच्या प्रेमात पडेल आणि हे शिल्पाला नको आहे. कारण आनंदी या घरात असलेली शिल्पाला चालतच नाही. म्हणून सतत ती शिल्पा आनंदीचा अपमान करत असते, तिला घालून पाडून बोलत असते. आता तर तिला धमकी दिली आहे की युगंधरसाठी तू असं काहीही स्पेशल करणार नाही. तर लगेचच तिच्या हातातला तो गजरा हिसकावून घेते आणि तो गजरा अगदी चुरमडून खाली फेकून देते आणि आनंदी इथे रडत असते मित्रांनो. तर आनंदी लगेचच त्या गजऱ्याकडे जाते कारण तिला माहीत आहे की मालक साहेबांनी तिच्यासाठी किती प्रेमाने तो गजरा आणला होता. त्याची किंमत फक्त आनंदीलाच कळू शकते. पण आता तिला हे आठवतं की नाही, शिल्पाताईने सांगितलं आहे की मालक साहेबांच्या जवळही भटकायचं नाही आणि त्यांच्या जवळही जायचं नाही आणि त्याने दिलेला हा गजरा तो देखील घ्यायचा नाही. तर आता आनंदी खूप दुःखी झाली आहे. तर मित्रांनो, पुढील भाग नक्की पहा कारण पुढील भागात खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.